नमस्कार मंडळी. मंडळी, बिग बॉसच्या घरामध्ये राखी आणि रेवा या दोघांचं इतकं मोठं भांडण झालंय की रेवाने राखीला धक्का दिला आणि राखीने रेवाला धक्का दिला. आता नेमकं काय झालं आणि भांडण कशावरून झालं आहे ते आपण पाहणार आहोत. तर रेवा इकडे डायनिंग रूममध्ये बसलेली असते आणि तेव्हा राखी येऊन तिला म्हणते की बघ माझा किती छान मेकअप झालाय. तर आता रेवा त्या गोष्टीवर तिला काही बोलत नाही ॲक्च्युली, पण राखी जी आहे ती डिवचायचं थोडी ना कमी करते. आता राखी जी आहे ती 2 दिवसापासून तिच्या मागे लागली आहे की तुला किती पिंपल्स येतात, हे खाल्ले की पिंपल येते, ते खाल्ले की पिंपल येते, म्हणून ती तिच्या पिंपलच्या मागे तर लागलेलीच आहे. तर आताही राखी म्हणते की बघ तुझ्या तोंडावर मच्छर चावल्यासारखं कसं नुसतं पिंपल्स पिंपल्स आहेत. आणि आता रेवा खूप कंट्रोल करते, पण रेवाला जेव्हा कंट्रोल होत नाही तेव्हा ती म्हणते की राखी तू खूप खालच्या थराला जाऊन बोलते आणि तू काय बोलतेस तुझं तुला तर कळतं का. आता या गोष्टीवरून राखी आणि रेवा दोघं एकमेकांना धक्का देतात. तर मित्रांनो, इतकं मोठं या दोघांचं भांडण होतं की विशाल मध्ये येतो आणि तन्वीही मध्ये येते. तर आता नेमकं जी आहे ती रेवा जी आहे ॲक्च्युली इतकी ती उग्र कधी बिहेव करत नाही, पण राखीने तिला तेवढं उकसावलं. दुसरीकडे कॅप्टन्सीचा टास्क चाललेला आहे आणि त्यामध्ये सगळ्यांचे भोपळे जे आहेत ते फोडायचे आहेत ज्यांना कॅप्टन नको आहे. तर आता मित्रांनो, सागरला रेवाने आणि प्रभू या दोघांनीही सागरचा भोपळा जो आहे तो फोडलेला आहे आणि सांगितलेलं आहे की आम्हाला तो कॅप्टन म्हणून नको आहे. राखी आता क्लिअरली आपल्याला कळून येत आहे की 2 ग्रुप झालेले आहेत, विशाल, अनुश्री, संकेत, सागर आणि राखी. दुसरीकडे गाटा ग्रुप जो पहिल्यापासून आहे. तर मित्रांनो, आता राखी जी आहे ती अ, राकेशचा भोपळा फोडणार आहे आणि ती म्हणते की मला तू कॅप्टन म्हणून नकोस. तर मित्रांनो, आता राखीला ऑलरेडी कॅप्टन्सीमधून बाद केलेलं आहे रितेश भाऊंनी. तर आता बाकीचे 9 सदस्यांमधून कोणते सदस्य कॅप्टन होतील असं तुमचा अंदाज आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि कुणाला तुम्हाला कॅप्टन म्हणून पाहायला आवडेल तेही सांगा. आता राखीचं जर बोलायला गेलं, ती आता तिला कसं तर करून ड्रामा करायचा हे नेहमी आपल्याला माहिती आहे, त्यामुळे तिने रेवासोबत पंगा घेतला असंही दिसून येत आहे. आणि दुसरीकडे राखी जी आहे आता राकेशच्या विरोधात जाऊन मुद्दाम त्याला खाली पाडण्याचा प्रयत्न 100% करणार. तर मित्रांनो, तुमचा सपोर्ट कुणाला आहे कॅप्टन्सी टास्कमध्ये आणि कोण कॅप्टन व्हावा असं तुम्हाला वाटतं? तर मित्रांनो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.